हॅलो लेडीज अँड जेंटलमॅन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही चाललो आहे उल्हासनगरला. आमचं थोडंसं काम आहे आणि आम्ही गावी पण जाणार आहे, त्यासाठी आम्हाला थोडीशी शॉपिंग करायची म्हणून चाललो. सो हा ब्लॉग कंटिन्यू बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आम्ही निघतोय 5 मिनिटात. आमची ओला बोल ना, माझ्या बहिणीसाठी थांबलेलं पार्लरमध्ये हिच्यासाठी कोण थांबतंय. तर आता आम्ही निघतो. बाय गाईज. आम्ही ओला बघतोय पण ओला कोणी उचलतच नाहीये, त्यासाठी आम्हाला खूप जास्त लेट होतं. खाली 3 वाजले इथे. गाईज फायनली आम्हाला ओला भेटले, सॉरी उबेर भेटले. ओला एक्सेप्ट करत नव्हती, तर आता आम्ही निघालोय. सो आता ओला येईलच 2 मिनिटात फायनली. शिट. हां, सो आता आम्ही चाललोय उल्हासना. पहिले आमचं काम आहे ते आम्ही काम करू, नंतर मग आम्ही जाणार आहे शॉपिंग करायला. गुड्डीला कपडे घ्यायचे आणि पप्पांना घ्यायचे आणि थोडेसे गावच्यांसाठी पण घ्यायचे वस्तू वगैरे थोडाफार, त्यासाठी आम्ही चाललोय. सो आम्ही किती जण आहे ते दाखवतो. मग मी इकडे हाय गाईज. आम्ही आता चाललो. म्हातारपणी कोण सांभाळ. गाईज आम्ही सगळ्यांनी गॉगल शायनिंग मारायला आणि मम्मीने बघ मम्मा मम्मा मॅडम पुढे बसले, कारण की त्या मॅडम ठीक आहे निघालोय आणि छान दिसते मी. होणार नाही. अय शपथ, हळू घ्या हळू घ्या हळू घ्या. हो हो, कंबर दुखत आहे. कंबर दुखत आहे. नसणारे लोक. फायनली आम्ही गजानन मार्केटला पोहोचलो खूप स्ट्रगल नंतर, कारण की ओलावाल्याला रस्ता नव्हता भेटत. पण ठीक आहे, आता आम्ही खानपुरांच्या वस्तू घेणार आहे, म्हणजे आमच्या गावच्या मामाच्या पोरींना. तर त्यांच्यासाठी आपण थोडं थोडे काय काय वस्तू असून ते घेऊया. सो लेट्स कंटिन्यू. आता आपण इकडे जाऊया गजानन मार्केट इकडे आहे आणि हे चाललंय इकडे. गजानन मार्केट. आणि मी बोलते ना, त्याने बर्फ कुठून आणलं बघ, काय माहिती असलं खा खा ना. बटर पापडी खायची. त्यांनी ना बर्फ असं हातामध्ये कुठून तरी आणला आणि याला इकडे. सो गाईज गजानन मार्केटमध्ये आम्ही फिरलोय. आता मला काही चॉईस नाही पडत आहे. बेसिकली लहान मुलींसाठी आम्ही घेतलोय. आता गुड्डीला कपडे घ्यायचे, आम्ही तिकडे जातो. तिकडे काय भेटतंय का बघतो. आणि खूप जास्त धूळ मिट्टी लागली तोंडाला म्हणून आम्ही आम्ही कोणाच्या मागे फिरत नाही. आम्ही स्वतंत्र आहोत, इंडिपेंडेंट पीपल. ये तो आगे तो मेरे बहुत 56 लोग चल रहे. ते काश्मीरी नाही, त्याला वेल आहे. नॉनसेन्स, व्हेरी नॉनसेन्स. तिला काश्मीरी कानातले कसे ते पण नाही माहिती. प्रथम आम्ही आलो शॉपमध्ये गुड्डीला कपडे घ्यायचे तिकडे. आता ती 1 पीस वगैरे बघेन आणि मग आम्ही निघू. ऑलरेडी आम्ही खूप टायर्ड झालो, खूप भूक पण लागले. खाऊन तर बस तिला आम्हाला भूक लागले. सो बघूया आता. आम्ही दोघे बसलोय. तिला पण वैताग आले. ती प्रथम पण ते करतात ना शॉपिंग, दोघं आम्हाला विचारत नाही. मग मी विचारत नाही. तर आम्ही बसून घेतला आरामात घेतले कपडे घेतले. मलाच विचारलं मम्मा कसं दिसतंय ग. पण मी शायनिंग दोघं किती शायनिंग. कपडे बघू खायला दोघंच जाऊया आणि खायला पण 2 जणांनी. आम्ही आमचं वेगळं कन्फ्यूज मध्ये. आता आम्हाला विचारलं तर आम्हाला दोघांनीच बघू दे, दोघांनीच घालू दे. प्रमाणे इथे समोसा खायला आलो, कारण की इकडं समोसा खूप टेस्टी लागतो म्हणून आता समोसा एन्जॉय करतो. आता आम्ही घरी निघालो आहे आणि मार्केटमध्ये खूप जास्त भीड झाली आता, कारण की रात्रीचा टाइम आहे गजानन मार्केटमध्ये. आता आम्ही ओला बघतो. बाबड्या म्हणते बघा, यांचा बाबड्या गाडी मिसळा. हे आमचा बाबड्या खाली बघ. सो 1 सेकंड. आता आमचा अवतार बघण्यालायक झाला आहे. बट एनिवे आम्ही आता ओला बघतो आणि मग तुम्हाला भेटतो. सो गाईज आम्ही अननस खाल्ला आहे आणि शीतलला दिलाच नाही. अननसांनी पार्सल घेतलं आणि आम्ही बघा इथे आपण काय घेऊ. तू कधी उचलला मला आपण कधी घेऊया. काय तुला काय पाहिजे. 2 नंबर झालं. सो आता आम्ही घरी जाऊन यांचा फालतू बडबड ऐकलं. तुम्हालाही काही इंटरेस्ट नसेल मला माहितीच आहे. सो काय पप्पांसाठी मी अननस घेतलाय. आता मम्मी बघू पप्पांसाठी काय घेते. आम्ही घेतलं चड्ड्या. पप्पांसाठी आम्ही चड्ड्या घेतल्या, शॉर्ट्स घेतले.
आणि माझ्यासाठी मी काहीच नाही घेतलं आला तर पप्पा मारणार तुला. नाही मारणार कारण की पप्पा माझे आहेत. पप्पा पण इथे आहेत, मम्मी पण इथे. मी कोणाचे कचऱ्यातली लहान पोरं कचऱ्यातले असतात. माझा तर किती लाड केला माहिती का सगळ्यांनी. एवढा शिट्टाचा कोणीच केला नाही. झूठ पे झूठ 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 तुला व्हायचं ना आमचे नाना तू नाही केलंयस माझा लाड. आमचे नाना तर माझ्या मम्मी को पूछ क्या बोली मम्मी को असायचे, पूछ क्या नाना बोली इकडून नाही घ्यायचं तर नाही. गुड्डीला इथून नाहीच पाहिजे, नाहीच घेणार तिकडून. किती पण पैसे गेले तिकडूनच घेणार. नाना की बात हुई ना वो मैं तो मम्मी पापा की कर रही हूँ. अरे पण मम्मी पप्पा तर प्रत्येकाची लाड करतात. आजी आजोबा लाड करणारे भेटत नशीब लागतं. माझी आजी नाही करत पण माझे आजोबा खूप लाड करायचे. आणि आजी लाड केला बाईला माझा टाइम नाही भेटला तिकडं तुमच्याकडून राहायला, म्हणून आता मी लाड करते सगळं. कर चल पकवू नकोस. इकडे माझा एक लाड करणारा आहे प्रथम. मला बोलायची गरजच नाही लागणार. काय काय प्रथम काय लाड केला तरी बस झालं. प्रथम लाड करतो. काय करतो लाड लाड तिला विचारलं पण Actually, नाही खात तो माझ्यापेक्षा छोटा बसणार. आहे. मग मी त्याचे लाड करणार. असं पण तो पण माझे. कर ना, घे त्याला प्रथम काय काय नाही हे लोक लाड नाही करत. हे लोक फक्त एकमेकांची बाजू घेतात. एकमेकांची अरे घे काय आज जरा पाहिजे असेल तरी तो नकोच बोल. संपतंय माझा आनंद संपतंय. मी बोलते तर आनंद संपतंय. चुपचाप ऐकते मला. घेतला ना मग कापून घ्यायचं ना खायचं नव्हतं. तुला कळतं का? तुला अक्कल आहे का? मग आता तुझी अक्कल कुठे गेली? लहान आहे काय तुला घ्यायला? आपल्याला आहे ना तेव्हा. मला बोलतं की आनंद तिथून कसं कापून घ्यायचं? तुला कळतं का? तुला अक्कल आहे का? आणि आता याची बघा अक्कल कुठे तुझी काय अक्कल? पाहिजे ते घे. नको ना आणि बंबई बार चाललं ना. वाढ बघ गुड्डी तू त्याला अपेक्षावरती बसवलं का? आज जर यांचे फोटो नाही आले इंस्टाग्रामला. त्याला दिल तुला काय करायचं? आम्ही जाऊ आम्हाला फोटो टाकायला नाही आवडत. त्याला दिल बरोबर. शाणे आहेत रे. सगळं आवडतं सगळं आवडतं. आम्हाला शाणे फोटो लोक. टाकायला आवडतच नाही. अरे हा गरीब लोक त्यांच्याकडे फोन नाही ना चांगला. हाय आयफोन आहे आमच्याकडे. आधी घेतलाय मी. गरीब लोकांकडे फोन नाहीये. इट्स ओके. इथं उतरवय तुला ऑफिस मध्ये. तुला उतरायची गरज आहे. बाळा ती तर तिच्या कमाईत आहे, पण मी आपल्या मम्मी काय कमाईत बोलते? आहे. मी काय बोलते ती काय बोलते का माहिती का? अशी तुला डायरेक्ट बोलली ती गुड्डीच्या तिने तिच्या कमाई तू काय आमच्या कोणाच्या घेतलं. अगं म्हणजे मी किती ते आई बाबाच्या कमाईत उड्या मारायला पण नशीब लागतं. नशीब लागतं. अजून ती तिच्या कमाईत घेणार आहे. कुठला घेणार आहे? ती तिच्या कमाई डायरेक्ट फोर व्हीलरच घेणार आहे. हा डन डन. बरं घ्या आम्हाला हे 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 हे. आता आमच्या लग्नात तुला इकडून शॉपिंग करून येणार. बघा बघा का शॉप बघा शॉप बघा. शॉप बघा. उल्हासनगर वरून कपडे घेऊन आले. उल्हासनगर किती posh आता shop आहे. तिला म्हणलेली भारी भारी क्लासला टाकेल. आता 10 वाजता देऊ नको. लग्नात बोलले मी. मारा द्या. आता 2 वर्ष बघूया आता ही याच्या लग्नात काय देते ह्याला. शेरवानी द्या. कोणाच्या लग्नात पण तुझ्या की प्रथमच्या? प्रथमच्या गं. माझ्या लग्नात एवढं भारी घालून काय करायचं? तुझं लाड करता ना मग त्यांना तू घेतलंच पाहिजे चांगलं. काय ग मम्मी? येऊ ना मग आम्ही. तू कशाला सांगते आम्हाला? त्याच्या लग्नात तू छान दिसलं पाहिजे. माझ्या लग्नात तू दिसेलच. कसं दिसेल कसं दिसेल? तू कपडे घेतले तर दिसेल ना. हा, तो काय घेऊ नाही शकत का त्याला? नवरदेवासाठी तुला त्याला कपडे समजते. घे ना. हलका समजते का त्याला? हलका नाही पण बहिणीने दिलेल्या कपड्यांची व्हॅल्यू काय वेगळी असते. नवरदेवासारखे कपडे घे ना त्याला. नवरदेवासारखे घे. हा नवरदेवासारखे घे. उद्या आज. चल चल आताच घे ना मग उद्याची कसं आपण ओला थांबूया. घेते का बोल? चल प्रथम. थांबू का मग? आपण दोघं एकटे वेळ अरे पण मला मॅचिंग घेणार ना तो. माझं नाही झालं ना काय. ठीक आहे. सगळे ब्लॉग तर येतीलच. तर तुम्ही पण बघा. ब्लॉग मध्ये आपण नक्की केले बघा. बाळा. हा कैद केलं यांना कैद. नको मला. संपलं. माझं अनानस खाल्लं. चांगलं लागणार. थांबा जरा पकड. हे बंद कर ना. तू काय हे करतेस का? हे एवढंच ठेवलंय मला. थोडं पाणी घ्यायला थांबवणार का तुम्ही? थांबतील नाही? चांगल्या ठिकाणी थांबवले असले ना पाहिजे. हा म्हणजे उल्हासनगर सोडलं. एवढं इम्पॉर्टंट आहे का पाणी? मला लय तहान लागले कधीचे. घे बाळा, घे. कशाला तुझ्या भावाला पाणी पाहिजे तर पाणी पण घेऊन नाही देऊ शकत. आता सांगितलं ना तिथे. आधी चालली तू शर्ट बोललीस. घ्यायला. आधी तू बोललीस नंतर मी चालली बोललो. शर्ट घ्यायला. जाऊ द्या मला त्यांच्यासोबत फालतू गप्पा मारून मला स्टोरेज फुल होत आहे. काय करायचं बाळा? बघू शकता तशी झोपली. वैतागली
उल्हासनगर बदलापूर ते उल्हासनगर येऊनच वाटतं भरपूर झोपून गेले, सगळे झोपून गेलेत. दीदी पण झोपली, काकी बसल्यात तर झोपल्यात. मॅडम 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 झोपल्यात पद्धतशीर. अजून आम्ही पोहोचलो अंबरनाथला आहे. 4-5 तास फिरूनच वैतागले. काय बोलायचं, 4-5 तास पण नाही. आता किती वाजलेत? 7:30 झाले. आपण आलो की तसं 4 वाजता. 4, 5, 6, 7, 7:30. 4 तास पण नाही फिरले पूर्ण. आणि बघा मला असं वाटतंय की मी अख्खा दिवस फिरते. काय अख्खा दिवस 3 वाजेपर्यंत करत होते आणि बोलते अख्खा दिवस. दीदीचं काय काम करून आलते होते बिचारी. काकी पण घरात काम करत होत्या म्हणून थकले असेल. नाही वाटत पण नाही थकल्या. आणि बघ काकीकडे बघा, इकडे बघा ना. हा बघा, वाटतंय का थकलं? आणि थकला काय काम नाही करायचं, काय नाही, फुल थकला नाही. तरतरी बघा, त्याला बालिशपणा बोलतात. बालिश, एकदम बालिश. पहिली दुसरीतली मुलगी आहे. 5 वर्षाची. 20 वर्षानंतर सगळे मॅच्युअर होतात. ही अजून मॅच्युअर कधी होणार काय माहित. बालिशच राहणार ना. मला वाटलं बालिशच राहणार. हे बघा इथं पण यात्रा आहे पाडून दिलं. हे. काय यात्रा इथं पण आहे. नको. तिथं काय झालं नाही, नको बाई. याला बोलतात बालिश काकी. इट्स कॉल्ड, मला असं वाटतं की ह्यांच्या एवढं मॅच्युअर होण्यापेक्षा बालिशच बेटर आहे. ठीक आहे ना मम्मा. मॅच्युअर लोकांना कळत नाही, त्यापेक्षा बालिश राहिलेलं बेटर राहील. मॅच्युरिटी काय करायचं, माणसाने रियालिटी शो करायचं. नाही बालिश राहिलं तर रागवलं नाही, बालिश राहिलं तर काय काय नॅचरल राहिलं तर फुगाफुगी बरोबर आहे. माणसाने कसं बालिश. आम्ही दोघं कधीच फुगत नाही. मॅच्युरिटी. आता जाऊन दे, मी खूप काही बोलू शकते पण मी माझ्या तोंडाला थोडासा आवर घालणार आहे. हिला फक्त कारण बोलता की- येतं, काढता येतं आणि बोलता येतं, बस मला तेवढंच. बोलता पण येत नाही. जर गुड्डीला कॉल करायचं अजून बंद आहे, किती भारी आहे. बोलती बंद नाही केली त्याने, टॉपिक भरकटवलाय ती अंबरनाथ. माझ्या हे लोक, जे लोक आंधळतात ना ते लोक असे करतात. जे लोक आंधळतात ना ते लोक कालवा करतात. जे लोक लॉयल असतात ते सायलेंट मध्ये गोष्टी म्हणजे प्रथम लॉयल सायलेंट मध्ये जोक मारला. पण तुझ्या स्टीम मधला जो मुलगा आहे तो अनमॅच्युअर आहे, तर त्याला मॅच्युअर बनव. लहान आहे तू मांडीवर घेऊन बसते का बाळाला? हो. उठ आम्हाला जागा नव्हतं. निघ 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 तिकडे निघ. आई मांडीवर उठ उठ उठ.